पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या मुरली शामराव निकम याचं प्राथमिक शिक्षण गावातील स्वामी विवेकानंद शिशुविहार प्राथमिक शाळेत झालं। त्याने गावातल्याच हायस्कूलमध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं। त्यानंतर त्यानं यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतली। लहानपणापासूनच PSI होण्याचं स्वप्न असल्यामुळे त्यानं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला। 2020 साली मुरलीनं पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची PSI पदासाठीची परीक्षा दिली, पण त्यावेळी 0.75 गुणांनी अपयश आलं। 2021 साली पुन्हा परीक्षा दिली, त्यावेळीही 0.25 गुणांनी अपयश आलं। 2 वेळा अपयश आलं तरी त्यानं जिद्द सोडली नाही। त्यानं पुन्हा जिद्दीनं अभ्यास करून 2022 साली परीक्षा दिली आणि त्यात तो यशस्वी झाला। काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला। यामध्ये सातवेसारख्या ग्रामीण भागातील मुरली शामराव निकम हा 3ऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास झालाय। पोलीस उपनिरीक्षक पदाबरोबरच मुरली यानं 2022 मध्ये आयकर विभाग, सांगली जिल्हा परिषदेची कनिष्ठ सहाय्यक, 2023 साली पुणे जिल्हा तलाठी पदासाठी आणि कर निर्धारक या परीक्षा दिल्या होत्या। या सर्व परीक्षांमध्ये पहिल्या प्रयत्नांमध्ये तो उत्तीर्ण झालाय। डिसेंबर 2023 पासून कोल्हापुरातील आयकर विभागात तो रुजू आहे। माझी 2022च्या पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निवड झालेली आहे। हा माझा 3रा प्रयत्न आहे। 2020, 21 व 22 साली मला यश संपादन झाले। मी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या विनय कोरे करिअर अकॅडमीमध्ये तसेच आमच्या गावातील श्री आळोबानाथ वाचनालय येथे ट्रस्ट येथे अभ्यास केलेला आहे। यामध्ये सातत्य, चिकाटी, संयमाने मी 2-3 वर्ष 10 ते 12 तास माझा अभ्यास असायचा आणि या यशामध्ये मला माझे आईवडील, माझे नातेवाईक तसेच माझे मित्र आणि गुरु यांची मला यामध्ये मदत झालेली आहे। तसेच माझा या अभ्यासाच्या दरम्यान मी इतर 4 पदांची परीक्षासुद्धा पास झालेलो आहे। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केल्यामुळे त्याच्यावर सातवे आणि परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय।